प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. आज आपण एलिया संदेष्टा याच्या जीवनाकडे पाहणार आहोत आणि आशा आणि निराशा याविषयी शिकणार आहोत. पहिले राजे 18व्या अध्यायात आपण पाहतो प्रियांनो, एलियाचा परमेश्वरावर फार अतूट विश्वास. त्यांनी बालच्या 450 संदेष्ट्यांना आव्हान केले. तुमच्या देवाला तुम्ही हाक मारा आणि मी देखील माझ्या देवाला हाक मारतो. जो देव आकाशातून उत्तर देईल तोच खरा परमेश्वर. 450 संदेष्ट्यांपुढे तो घाबरला नाही, बिचकला नाही, तर परमेश्वरावर विश्वास ठेवून खंबीर उभा राहिला. प्रियांनो, आपण पाहतो पुढे हे 450 संदेष्टे काही करू शकले नाहीत आणि एलियाने त्या सर्वांसमोर सिद्ध करून दाखवलं की परमेश्वर हा खरा देव आहे. एलियाने प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. हे पाहून सर्व लोक पालथे पडले आणि म्हणाले, परमेश्वर हाच देव, परमेश्वर हाच देव. आणि प्रियांनो, एलियाने सिद्ध केलं की परमेश्वर हाच देव. किती मोठा अतूट विश्वास एलियाचा परमेश्वरावर होता. त्यानंतर आपण पाहतो एलियाने प्रार्थना केली. दुष्काळ होता त्यावेळेस आणि जेव्हा एलियाने प्रार्थना केली, परमेश्वराने प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि 3.5 वर्षानंतर पाऊस पडला. फार मोठा विश्वास होता प्रियांनो एलियाचा परमेश्वरावर. पण नंतर जेव्हा त्याला कळले की इजबेल त्याच्या जीवाच्या मागे लागली आहेत, त्याच क्षणी, एका क्षणी तो निराश झाला आणि जो अतूट विश्वास होता प्रियांनो त्याचा, तो विश्वास उडून गेला. त्याला निराशेने घेरलं आणि तो आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागला. प्रियांनो, किती फरक जाणवतोस. जो अतूट विश्वास 450 लोकांपुढे त्याचा होता, आज इजबेली पुढे तो निराश झाला आपल्या जीवासाठी आणि पळू लागला, पळू लागला, पळू लागला. आपल्यासोबत पुष्कळ वेळा असं होतं प्रियांनो की जेव्हा आपल्याला निराशा येते, निराशेत आपण असतो, आपण देवापासून दूर जाऊ लागतो. भीती वाटत होती की इजबेल त्याचा जीव घेईल. त्याने परिस्थितीकडे बघितलं आणि त्याला वाटलं की खरोखर ती असं करू शकतेस. त्याचा जो विश्वास होता तो त्या क्षणी उडाला होता. पुष्कळदा परिस्थिती आपल्याला घेरते, आपल्याला काही कळत नाही काय होत आहे, आपल्याला फार दुःख होतं. एलियाला पण फार दुःख झालं असेल, वेदना होतात, समोर काही दिसत नाही, उत्तर काही येत नाही, अश्रू असतात. अशा परिस्थितीत आपल्याला एकटे आहो असं वाटतं, झुंज देत आहो असं वाटतं. पण आपण विसरतो की प्रभू परमेश्वर हा सदैव आपल्या सोबत आहे. प्रभू परमेश्वर जो या पृथ्वीचा निर्माण करता आहे, जो आपला निर्माण करता आहे, तोच आपली शक्ती आहे, तोच आपलं सामर्थ्य आहे, तोच आपली आशा आहे. एलिया विसरला, पण प्रभू परमेश्वर एलियाला विसरला नाही. देवानी एलियाला सोडलं नाही. परमेश्वराने आपला दूत पाठवला आणि एलियाला अन्न पाणी दिलं. एलियाला निराशेत परमेश्वराने एकटं सोडलं नाही, तर त्याला लागणारी शक्ती परमेश्वराने त्याला दिली, लागणारं अन्न त्या क्षणी त्याची गरज पुरवली. एलिया हे समजू शकला नाही, पण परमेश्वराने त्याची काळजी घेतली. एका दूताद्वारे प्रभूंनी त्याची काळजी घेतली. परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. परमेश्वर सर्व शक्तिमान, सर्व सामर्थ्यवान आहे. आपण जरी निराश होतो, आपण जरी दूर जातो, आपण जरी हरलेले वाटतो, प्रियांनो, कधीही विसरू नका की प्रभू परमेश्वर आपल्याला सोडत नाही. परमेश्वर सदैव आपल्या सोबत असतो. एलिया याला वाटलं की तो हरलेला आहे, परंतु परमेश्वराने त्याची भेट घेतली, त्याला शक्ती दिली, त्याला सामर्थ्य दिलं, त्याला मार्ग दाखवला. जा पुढे, पुढे जा, पुढे जा, मी तुझ्या सोबत आहेस.
आणि त्याच्या निराशेतून प्रभूने त्याला आशेकडे आणलं. प्रियांनो, कित्येक वेळा आपण परिस्थितीकडे पाहून निराश होतो. आज मला तुम्हाला सांगू द्या, परिस्थिती कशीही असो, अश्रू कितीही असो, दुःख कितीही असो, परमेश्वर आपल्याला कधी सोडत नाही, आपल्याला कधी टाकत नाही, कारण तो विश्वसनीय परमेश्वर आहे. आपल्या परमेश्वराचं नावच आहे की परमेश्वर हा विश्वसनीय आहे. तो आपली काळजी घेणारा आहे. कधी स्वतःला एकटे वाटू देऊ नका. एकटे झुंज करत आहे असं वाटू देऊ नका. परमेश्वर आपल्या सोबत आहे. जशी एलियाची परमेश्वराने काळजी घेतली, निराशेतून त्यांना आशेच्या वाटेवर आणलं, तसंच प्रभू परमेश्वर आपल्याच आहे. प्रभूच आपली आशा आहे आणि प्रभूच आपलं उत्तर आहे. कित्येकदा प्रभू परमेश्वर आपल्यासाठी खूप मोठी मोठी महान कृत्य करतोस, चमत्कार करतोस, आपल्या प्रार्थनेला उत्तर देतो. पण जेव्हा निराशा आपल्या जवळ येते, आपल्याला घेरते, आपण सर्व काही विसरतो की अरे, परमेश्वराने माझ्यासोबत हे केलं, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलं, माझ्यासाठी महान कार्य केलं, ते सर्व विसरतो आणि आपण पुढे असलेली निराशा यात गुंतून जातो. निराशेत गुंतू नका. निराशेवर मात करा, प्रार्थना करा, विश्वास ठेवा आणि पुढे चाला. तुम्ही एकटे नाहीत, तर प्रभू परमेश्वर आपल्या सोबत आहे.